मी प्रकाश भुते. मागील सेशनमध्ये मी इयत्ता 10वी प्रकरण 1 समरूपता या प्रकरणावर मी अर्थात तुम्हाला गुणधर्म सांगितलेले होते, प्रमेय सांगितलेले होते, चर्चा केलेली होती. आता आपण त्या गुणधर्मानुसार आणि प्रमेयानुसार आपण उदाहरणं बघणार आहोत. आणि उदाहरणं बघत असताना या प्रमेयांचा वापर कसा कसा होतोय, हे प्रमेय, ही गुणधर्म उदाहरणं सोडवताना आपणाला कोणत्या पद्धतीनं उपयोगात येणार आहेत, कशी दिसणार आहेत, कसं वाटणार आहे, कसा त्याचा वापर करता येणार आहे, हे प्रत्यक्षात आपण बघूया. आज आपण बघणार आहे सराव संच 1.1. तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ, माझं मार्गदर्शन आवडलं तर नक्कीच मला रिप्लाय द्या, चॅट करा. मी तुमच्या चॅटचं अर्थात स्वागत करेन, रिप्लायचं स्वागत करेन. बघूया आपण प्रश्नसंच 1.1, सराव संच 1.1. 1.1 हा क्षेत्रफळाच्या 4 गुणधर्मावर आधारित आहे. क्षेत्रफळाचे 4 गुणधर्म समरूपता प्रकरणामध्ये यापूर्वी आपण बघितलेले आहेत. कोणते आहेत? शॉर्टकट मध्ये मी सांगतो. जर पाया आणि उंची ही वेगवेगळी असेल तर गुणाकाराच्या प्रमाणात ही क्षेत्रफळ लिहितात. जर उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात ही क्षेत्रफळ लिहायची. जर पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात लिहायचं. पाया पण समान असेल, उंची पण समान असेल तर ही क्षेत्रफळ अर्थात समान असतात. म्हणजेच यांचं गुणोत्तर एकास एक असतं, यांचं उत्तर 1 म्हणून आपण लिहायचं असतं. आणि यातच पुस्तकात नसणारा एक गुणधर्म आपण तयार केला, गृहीतक म्हणून ते आपण ऍक्सेप्ट केलं की जर 2 त्रिकोणांचा पाया एका रेषेत असेल तर ते त्रिकोण समान उंचीचे असतात. मग आज आपण 1.1 पान नंबर 5 वरचा हा संग्रह सुरू झालेला आहे, ज्यामध्ये पहिलं गणित तुम्हाला दिलंय. एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 सेमी आहे आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. यात आता नावं नाहीत, त्रिकोणाच्या आकृत्या नाहीत, शाब्दिक उदाहरण दिलंय. आपण पण शाब्दिक उदाहरणाचाच विचार करून शाब्दिक पद्धतीचं सोडवायचं. आता इथं काय सांगितलंय? 2 त्रिकोण दिलेत, 2 त्रिकोणाचा पाया दिलाय, 2 त्रिकोणाची उंची दिली. म्हणजे दोन्ही त्रिकोणाचा पाया आणि दोन्ही त्रिकोणाची उंची ही वेगवेगळी आहे. त्यामुळं आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कोणतं वापरणार आहोत? तर ज्या 2 त्रिकोणाचा पाया आणि उंची ही वेगवेगळी असते तेव्हा त्या 2 त्रिकोणांची क्षेत्रफळ पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतात. विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हाला लक्षात आणून देतो. पुस्तकात जशीच्या तशी शाब्दिक प्रमेय जी आहेत ती जशीच्या तशी पाठ नसतील तर आपल्या बोली भाषेमध्ये आपणाला सांगता यावे. परीक्षेला ही प्रमेय साध्य करत असताना, सिद्ध करायला दिले असताना ती व्यवस्थित डिटेल दिलेली असतात, हे लक्षात असू द्या. बघूया मग आपण या ठिकाणी 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा वापर आपण काय करतोय. तर या ठिकाणी सरळ म्हणायचं, पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ मी शॉर्टकट मध्ये लिहितोय भागिले दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. कारण गुणोत्तर हे आपल्याला भागाकाराच्या अंशात, छेदात, लिखाणात आपल्याला करायचं आहे. बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची. मग आपल्याला काय दिलंय उदाहरणामध्ये? बघा, पहिल्या त्रिकोणाचा पाया तुम्हाला 9 दिलाय आणि उंची 5 दिली. म्हणजे या ठिकाणी 9 गुणिले 5 असं लिहायचं. तर दुसऱ्या त्रिकोणाचा पाया किती दिलाय तुम्हाला? 10 आणि उंची 6 दिली. 10 गुणिले 6. आता परीक्षकांना प्रत्येक विधानासाठी आधाराचं स्टेटमेंट हे का लिहिलं म्हणून लिहावं लागतं. आता हे या ठिकाणी का लिहिलं तर या ठिकाणी डॅश करून तुम्ही याला आधार काय द्यायचा? 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म.
दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणधर्मानुसार असं लिहा. एखादा डिटेल लिहिणारा असेल तो जर म्हणला कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतात तरी सुद्धा लिहिलं तरी काही हरकत नाही, तसंही लिहा. शॉर्टकट त्याचबरोबर लॉंग कट आहे तसं प्रमेय सुद्धा लिहिलं तरी चालतंय. या ठिकाणी तो आधार द्या. आपण अर्थात किमती ठेवल्या, किमतीमध्ये जर भाग जात असेल तर तो भाग घालवा. 5 एके 5, 5 दुने 10, या ठिकाणी 3 दुनी 6, 3 त्रिक 9 बरोबर 3 अंश छेद 4 म्हणजे 3/4 हे या गणिताचं उत्तर आलं. परीक्षकांना जसा प्रश्न तशा उत्तराची अपेक्षा असते, त्यामुळे तुम्हाला 1.1 मधल्या प्रश्न पहिल्यामध्ये विचारले काय तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. हे उत्तर काढल्यानंतर काही परीक्षकांना अपेक्षा असते की आम्हाला एका वाक्यात उत्तर पण पाहिजे, त्यावेळेला आपण उत्तर लिहायचं. म्हणून त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर 3/4 संपलं. या पद्धतीनं आपण प्रत्येक उदाहरण बघणार आहोत. A to Z आपण उदाहरण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा सेशन माझ्याकडून घेतल्या जाणाऱ्या सेशनचा पुरेपूर उपयोग प्रत्येक विद्यार्थीनींना व्हावा. या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये प्रत्येक विद्यार्थीनींना अतिशय स्पष्टपणे विस्तृत अशा प्रकारची उदाहरणं लक्षात यावी म्हणून आपण चर्चा करत A to Z उदाहरण घेणार आहोत. आता हा झाला प्रश्न पहिला. अर्थातच तुम्ही तदनंतर हा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर ही गणितं पुन्हा बघून अर्थात लिहू शकाल. बघूया आपण तदनंतरचं दुसरं उदाहरण. तसं पाहायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या 26 वर्षाच्या अनुभवामध्ये आताचे हे पुस्तक तुम्हाला खूप सोपं आहे. या आधीच्या पुस्तकामध्ये उदाहरणं भरमसाठ होती आणि याच्या आधीच्या पुस्तकामध्ये उदाहरणांबरोबर गट दिले होते. गट अ, गट ब, गट क, गट ड, की जो गट ड हा अतिशय आव्हानात्मक अशा प्रकारचा होता, जो आम्हा शिक्षकांना सुद्धा त्या गट ड मधील प्रश्न अवघड वाटायचे, चॅलेंजिंग वाटायचे. म्हणून तुम्ही हे लक्षात घ्या की या गट ड पेक्षा कितीतरी पद्धतीनं हे पुस्तक अर्थात सोपं आहे. हा व्हिडिओ ऑनलाईन मी हे सेशन घेतोय. नेटवर्क काही प्रॉब्लेम आहेत, मागच्या सेशनला मला तसं जाणवलं होतं. आताही तसं काय वाटत असेल तर कृपया कमेंट्स मध्ये मला रिप्लाय द्या. मी हा तयार केलेला व्हिडिओ पुन्हा यूट्यूबवर सुद्धा अर्थात मी व्हायरल करेन, शेअर करेन. तर तुमच्या कमेंट्स मध्ये मला सूचना अर्थात येऊ द्या. बघूया यानंतरचं दुसरं गणित आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी काल या आधीच्या सेशन मध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं होतं की ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे. आता आकृतीमध्ये तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. या आकृतीचा अर्थात आपणाला पुरेपूर विचार करत असताना तुम्हाला याचं निरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे. ऑब्झर्वेशन जेवढं चांगलं विद्यार्थ्यांचं तेवढं अर्थात प्रत्येक उदाहरण तुम्हाला समजणार आहे. ही आकृती पुस्तकात तुम्हाला दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे. काय सांगितले? एडी पॅरलल AB अँड BC इज इक्वल टू 4. म्हणजे BC किती आहे बघा, ही BC 4 आहे, 4 आहे. त्यानंतर एडी किती दिले तुम्हाला? एडी इकडच्या बाजूला आहे, ती 8 दिलेली आहे. तर तुम्हाला प्रश्न असा विचारलाय, तर या आकृतीवरून एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल ADB हा अर्थात प्रश्न आहे, तो किती असेल, याचं उत्तर किती असेल? मी पुन्हा एकदा तुमच्या लक्षात आणून देतो. 1.1 मध्ये आपण 4 गुणधर्म वापरतोय. पाया आणि उंची वेगवेगळी असेल तर गुणाकाराच्या प्रमाणात. आता एवढ्यात आपण पहिलं गणित बघितलं, उदाहरण बघितलं. पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात, उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात, पाया आणि उंची दोन्हीही समान असेल तर क्षेत्रफळ समान असणार आहे.
त्याचं उत्तर एक असणार आहे, त्याचं उत्तर एकाच एक असणार आहे आणि दोन त्रिकोण सलग असतील, त्यांचा पाया एकाच रेषेत सरळ असेल तर तेही दोन त्रिकोण समान उंचीचे असतील, अशा आपण आयडिया दिलेल्या आहेत. ऑब्झर्वेशन निरीक्षण काय असतं? मला वाटतं महिला वर्गांमध्ये विद्यार्थिनींच्या मध्ये विद्यार्थ्यांपेक्षा निरीक्षण शक्ती जास्त असते असा माझा स्वतःचा अनुभव आहे, माझं वैयक्तिक मत मी मांडतोय आता. तर ऑब्झर्वेशन मध्ये तुमच्या लक्षात येईल की त्रिकोण एबीसी मध्ये आणि त्रिकोण एडीबी मध्ये काटकोनाचं चिन्ह दिले, म्हणजे दोन काटकोन त्रिकोण तुम्हाला दिले. मग आपण पहिली 4 प्रमेय सोडवत असताना क्षेत्रफळाचा विचार करतोय, म्हणजे पाया आणि उंची पहिल्यांदा आपल्याला नजरेला आली पाहिजे. एबीसीचा पाया जर बघितला तर तो एबी येतोय आणि उंची त्याची येते ती बीसी येते. जर एडीबीचा पाया बघितला तर एडीबीचा पाया हा एबी येतोय आणि उंची ही एडी येते. याचा अर्थ एक लक्षात घ्या, तुमच्या निरीक्षणांती लक्षात येत आहे की त्रिकोण एबीसीचा पाया बीसी आहे आणि त्रिकोण एबीडीचा पाया सुद्धा त्रिकोण एबीसीचा पाया एबी आहे आणि त्रिकोण एबीडीचा पाया सुद्धा एबीच आहे. मग इथं तुम्हाला कोणी सांगणार नाही, अरे बाबा इथं पाया समान आहे बघ, उंची समान आहे बघ, अरे पाया आणि उंची वेगवेगळे आहे. तुम्ही तुमचं आकृतीत अशा किमती ठेवायचं, निरीक्षण करायचं आणि निरीक्षण करून कोणता गुणधर्म लागू होतोय ते बघायचं. जसं आता निरीक्षणांती तुम्हाला लक्षात आलं, एबी पाया याचा पण आहे आणि एबी पाया याचा पण आहे. उलटा जरी त्रिकोण असला तर तो एबी पायावरच आहे हे लक्षात घ्या. आपलं छायाचित्र, आपला फोटो उलटा केला म्हणजे आपण उलट होत नसतो, छायाचित्र उलट केलेलं असते. तशी ही त्रिकोणाची आकृती अर्थात उलटी झालेली आहे. म्हणून आपण या ठिकाणी उत्तराला सुरुवात करताना कशी करणार आहोत, तर पहिल्यांदा जे विचारलंय ते जसंच्या तसं लिहायचं. ए त्रिकोण एबीसी अपॉन ए त्रिकोण एडीबी बरोबर पाया समान आहे म्हणून उंचीच्या प्रमाणात एबीसी पहिल्यांदा त्रिकोण घेतलाय म्हणून त्रिकोण एबीसीची उंची बीसी अपॉन एबीडीची उंची अर्थात आपण एडी लिहिणार आहे. पण हे का लिहिलं, त्याला आधार द्यायचा. कशासाठी लिहिलं, तर इथं तुम्ही शॉर्टकट मध्ये लिहू शकता समान उंचीचे त्रिकोण. शॉर्टकट म्हणजे असा शॉर्टकट लिहू नका, तुम्ही सहला समान शब्द लिहा, त्रिकोण समान उंची. आधार देऊन तुम्ही काय करायचं, याच्यापेक्षा डिटेल आधार द्यायचा असेल तर तुम्ही म्हणू शकता, काय म्हणू शकता, पुस्तकातल्या प्रमेयानुसार समान उंची असणाऱ्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. तसं समान पाया असणाऱ्या, समान बघा मी इथं उंची लिहिलंय, माफ करा, समान पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळ ही अर्थात उंचीच्या प्रमाणात असतात. थोडक्यात शॉर्टकट मध्ये लिहायचं. मी लाईव्ह तुम्हाला अर्थात सांगतो मित्रांनो, माझ्यासमोर काही विद्यार्थी बसलेले आहेत, आहे असा ट्युशन अर्थात मी घेतोय. या ठिकाणी समान पाय असणारे हे जे त्रिकोण आहेत त्याचा गुणधर्मानुसार हे उत्तर आपण काढलं. याच्यानुसार बीसी किती आहे, अर्थात 4, एडी किती आहे 8, 4/8. काही परीक्षक वर्गांचं म्हणणं असं असतं, परीक्षकांचं म्हणणं असतं, इथं भाग जातोय आम्हाला भाग घालवलेलं उत्तर पाहिजे, संक्षिप्त रूप देऊन उत्तर अर्थात काढा. 4 × 1 = 4, 4 × 8, 1/2, 1/2 असं या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. मला वाटतंय हे समजलं असेल. जिथं तुम्हाला अर्थात शंका वाटते तिथं तुम्ही विचारू शकता, चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता. हा व्हिडिओ पुन्हा पॉज करून आहे ही गणित अर्थात तुम्ही लिहून घेऊ शकता. यानंतरच आपण पुढचा प्रश्न बघतोय. तिसरा प्रश्न आहे, ओळीनं प्रश्न आपण घेणार आहोत. आज अभ्यास 1.1 संपवणार आहोत आणि शेवटपर्यंत 1.1 नंतर पुन्हा याच 4 प्रमेयावर, 4 गुणधर्मावर जेवढी गणित आपल्याला पुढं संकीर्ण प्रश्न संग्रहात आहेत, प्रॉब्लेम सेट मध्ये आहेत, ते अर्थात बघणार आहोत. तिसरा प्रश्न असा दिलाय बघा, आकृतीचं निरीक्षण काळजीपूर्वक करा. तुम्हाला आकृती साधारणतः अशी दिलेली आहे. प्रश्न असा दिलाय,
या आकृतीमध्ये 1.14 आकृतीमध्ये PS लंब RQ दिलंय. PS लंब म्हणजे तिथं 90 अंशाचा कोन झालेला असतो हे आपल्याला माहित आहे, आणि लंब म्हणजे उंची तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर QT लंब PR हे पण तुम्हाला अर्थात दिलेलं आहे. जर PQ बरोबर 6, बघा आपण किमती लिहूया. PQ बरोबर 6 ही बाजू तुम्हाला 6 दिलेली आहे. PS बरोबर 6 ही सुद्धा बाजू तुम्हाला 6 दिलेली आहे. RQ बरोबर 6 दिलेले आहे. त्यानंतर PR 12 दिलेले आहे, म्हणजे इथपासून इथपर्यंतची ही किंमत किती दिली अर्थात तुम्हाला 12 दिली आहे. तर तुम्हाला QT ची किंमत काढायची. QT ची किंमत काढायची. मित्रांनो, होतं कसं, ज्या वेळेला एकच फोकस केला की एका फोकसवर जेवढं मागचं सोपं काय असतं ते आपलं विसरून जातो. आता तुमच्यावर मी एवढं हॅमरिंग करून सांगितले की आपण क्षेत्रफळाचा गुणधर्म बघतोय, क्षेत्रफळावर आपण ही गणित सोडवणार आहोत. त्यामुळे तुम्ही यात पुन्हा क्षेत्रफळाचा गुणधर्म शोधायला नक्कीच लागलेला असा. पण मित्रांनो, आता झालंय कसं, इकडची ही बाजू 6 दिली आहे, ही बाजू 6 दिली आहे, इकडची ही बाजू 6 दिली आहे, विचारले तुम्हाला QT. तसा क्षेत्रफळाचा गुणधर्म या ठिकाणी लागू होतोय काय, तर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर त्रिकोण PQR त्याची उंची 2 ठिकाणी वेगवेगळी आहे. एक विशालकोन त्रिकोण घेतला तर PS उंची होणार आहे, आणि TQ त्रिकोण घेतला तर उंची TQ1 होणार आहे. पण पाया अर्थात वेगवेगळा दोन्हीचा दिलाय. जर त्रिकोण PQR विशालकोन त्रिकोण घेतला तर त्याचा पाया 6 येईल, आणि त्रिकोण लघुकोन त्रिकोण हा PQR घेतला तर त्याचा पाया अर्थात PR होईल. मग आपण क्षेत्रफळाचं गुणोत्तर कोणतं बघितलं होतं पहिलं, पाया आणि उंची वेगवेगळे असेल तर त्या 2 त्रिकोणांची क्षेत्रफळ त्यांच्या पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतात. ह्याच्यानुसार आपण हे सोडवू शकलो असतो, पण क्षेत्रफळ आपल्याला दिली नाही. त्यामुळं आपल्याला हा गुणधर्म या ठिकाणी वापरायलाच येत नाही. मग काय करूया आपण, काही नाही, सिंपल सरळ क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं आणि क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार सोडवायचं. म्हणजे काय, सरळ तुमचा हा त्रिकोण PQR ह्याचं क्षेत्रफळ काढा, किंवा नाही, आपल्याला हा PQR विशालकोन त्रिकोण घ्यावा लागणार आहे, आणि विशालकोन त्रिकोण घेऊन त्याची उंची असतात अर्थात आपल्याला ही घ्यावी लागणार. त्यामुळे म्हणतानाच काय म्हणा, सरळ म्हणा विशाल त्रिकोण, विशालकोन त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ काढू. मी शॉर्टकट वापरतोय, लक्षात घ्या. म्हणून ए त्रिकोण PQR बरोबर 1/2 इंटू बेस इंटू हाईट, 1/3 गुणिले पाया गुणिले उंची. बरोबर चिन्ह खालीच येऊ द्या. माझं अर्थात जागा नाही, मी या बाजूला येते. 1/3 गुणिले PQR ह्याचा पाया अर्थात आपण QR घेणार आहे, आणि ह्याची उंची मात्र आपण काय घेणार आहे, PS घेणार आहे. बरोबर, किमती ठेवूया. 1/3 गुणिले 6 गुणिले 6 भाग घालवा. 2 के 2 2 त्रिक 6 बरोबर 6 त्रिक 18 चौरस एकक दिलेत का, नाही, म्हणून लिहिताना आपण लिहू शकतो चौरस एकक. मी प्रत्येक वेळेला शॉर्टकट वापरतो, तुम्ही शॉर्टकट नेहमी वापरायचा नाही. चौरस एकक, चौरस एकक लिखाणात आला. हे झालं त्रिकोण PQRचं क्षेत्रफळ. आता मी काय करणार आहे मित्रांनो, निरीक्षण करा. हा सुद्धा त्रिकोण PQRच आहे. मी आता हा पुसलेला आहे बघा, इकडचा भाग. राहिलेला त्रिकोण सुद्धा PQRच आहे. या त्रिकोण PQRचा PR हा पाया येतोय तर QT ही उंची येते बघा. मग आपल्याला QT ची किंमत काढायची आहे. QT ची आपण किंमत काढणार आहे. याचा अर्थ
परत आपण क्षेत्रफळाचं सूत्र लिहायचं. मगाशी विशालकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलं, आता लघुकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहायचं आपण. म्हणजे काय, पुन्हा एकदा म्हणायचं, एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2. आता मात्र ह्याचा पाया घ्यायचा PR आणि ह्याची उंची काय घ्यायची तर QT घ्यायची. बरोबर. आपण आता PQRचं क्षेत्रफळ काढलेलं आहे, मगाशी निघालेलं आहे, ते आहे 18 बरोबर 1/3 गुणिले PR. PR अर्थात हा पाया घ्यायचा, तो किती आहे 12 आणि ऑफकोर्स आपणाला QT काढायचा. आता पक्षांतर बरेच जण, प्रत्येक जण आमच्या शिक्षकांपैकी सांगतात गुणिले असले की भागिले, भागिले असले की गुणिले. मी तुम्हाला एवढंच सांगेन, जे अंक खाली आहेत ते वरती गुणिले करा, जे वरती आहेत ते खाली गुणिले करा. ह्याच्या पलीकडे गुणिले भागिले म्हणायची सुद्धा गरज नाही आणि तुमचं जम्बलिंग सुद्धा होत नाही. म्हणून या ठिकाणी QT ची किंमत काढताना 18 गुणिले 2 भागिले 12 बरोबर QT. म्हणजेच काय झाला, भागिले 2 गुणिले झालं आणि इकडे गुणिले 12 असणारं भागिले झालं. मी तुम्हाला काय म्हणतोय, जे अंशस्थानी आहे ते छेदस्थानी आणायचं साईड बदलल्यानंतर पक्षांतर करताना, आणि जे खाली आहे ते वरती आणायचं. भाग घालवा. 6 त्रिक 18, 6 दुनी 12, 2 एके 2, 2 एके 2. म्हणून QT इज इक्वल टू 3 आणि झालं तर याला अशी चौकट करा, म्हणजे मुख्य उत्तर झालं. आणि ते उत्तर परीक्षकाला दाखवण्यासाठी, त्याच्याकडे अट्रॅक्ट होण्यासाठी आपण त्याला चौकट करायची. या पद्धतीने आपण हे अर्थगणित सोडवलं. पुन्हा एकदा सांगतो, त्रिकोण PQR हा बघताना आपल्याला 2 प्रकारात दिसतो. आता हे निरीक्षण फार महत्वाचं आहे मित्रांनो. मी पुन्हा पुन्हा तेच का सांगतोय, निरीक्षण केलं तर कळेल. तुम्ही म्हणणार 2 वेळा त्रिकोण वापरला, उदाहरणार्थ बघा, तुमच्यातल्या तुमच्या 2 मतं एकाच वेळेला तयार होतात आणि तयार झालेली 2 मतं परत सगळ्यांचं एक मत होतं. उदाहरणार्थ आहे ही जर तुम्ही आकृती काढली, बघितली, तर या आकृतीत तुम्हाला काय वाटतं असा मी प्रश्न जर केला, तर तुमच्यापैकी काही जणांचं मत येईल हा भाग पुढे आलाय, तुमच्यापैकी काही जणांचं मत काय येईल हा भाग मागे गेलाय. हा ऑब्झर्वेशनचा भाग आहे, निरीक्षणाचा भाग आहे. दोन्ही भाग आपण समजून घ्यायचे. मागं पण दिसतोय आणि पुढं पण दिसतोय. आपणाला जी सोयीचं निरीक्षण आहे त्या निरीक्षणानुसार उदाहरण सोडवायचं. तसं त्रिकोण PQRचं आहे. PQR एकदा हा पाया आणि ही उंची घेऊन आपण क्षेत्रफळ काढले. PQR विशालकोन त्रिकोण घेऊन ही उंची आणि QR पाया घेऊन काढले. ज्या 2 किमतीचा मला उपयोग होते तो विशालकोन त्रिकोण आहे. म्हणून विशालकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ मी पहिल्यांदा 18 काढलं. हे 18 क्षेत्रफळ या ठिकाणी मला ठेवायचं आहे. म्हणून परत मी त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरून पाया गुणिले उंची 1/3 असं लिहून किमती ठेवून आपण QTची किंमत अर्थात 3 काढली. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघतोय, 4था प्रश्न आहे. बघा 4था प्रश्न अर्थात काय दिलं. चौथ्या प्रश्नामध्ये निरीक्षण फार महत्वाचं आहे. मी पुन्हा तेच म्हणतोय, निरीक्षणाशिवाय आपल्याला काहीही जमणार नाही. तुम्हाला आता
प्रश्नात असं सांगितलंय, चौथा प्रश्न आहे, चौथं उदाहरण आहे, एपी लंब बीसी. हे बघा, एपी लंब बीसी. आकृतीचं निरीक्षण करत करत काही ठराविक गोष्टी सुद्धा करून घ्यायच्या. लंबाचं चिन्ह आपण केलं, त्यानंतर एडी समांतर बीसी. थोडक्यात ही रेषा या रेषेला समांतर आहे. म्हणजे काय, तर या दोन रेषांमधलं अंतर, जे अंतर आहे हे अंतर, ही उंची एकसारखी सगळीकडे आहे. आता जिथं तुम्ही बसलेला आहात, जिथं हा व्हिडिओ बघताय त्या रूमचा स्लॅब आणि तुम्ही बसलेली ती जमीन, खालचा भाग, ह्याची उंची तिथं 10 फूट असेल, तर तुम्ही समजा किचन मध्ये जावा, तुमच्या घरातल्या दुसऱ्या बेडरूम मध्ये जावा, तिथली सुद्धा उंची एकसारखी येणार आहे. म्हणजे अख्ख्या ह्या ब्लॉकचा, फ्लॅटची जो स्लॅब आहे वरचा आणि खालचा जो आहे तो पॅरलल आहे. म्हणजेच ह्याची उंची सगळीकडे घरात काय असणार आहे, सारखी असणार आहे. हा पॅरललचा अर्थ झाला या ठिकाणी. म्हणजे ही उंची, ही रेषा आणि ही रेषा यामधलं अंतर सगळीकडं काय आहे, एकसारखं आहे, असा आपण अर्थ घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला विचारलंय डायरेक्ट एरिया ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ट्रायंगल बीसीडी. कसं काढता येईल आपल्याला, तर आपण पहिल्यांदा हे त्रिकोण शोधूया. त्रिकोण एबीसी कुठं आहे बघा, त्रिकोण ए बी आणि हा सी. तुमच्या लक्षात येईल, या त्रिकोणामध्ये अर्थात ह्या बाजूचा काही संबंध नाही, पण आपल्याला ती बाजू खटकते. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच विचारात घ्या. एबीसी दिसला पाहिजे. एबीसी मध्ये तुम्हाला स्पष्ट पाया आणि उंची दिसते बघा. इथे बीसी पाया आहे आणि एबी ही उंची. मग परत निरीक्षणामध्ये काय करायचं, पुन्हा खालच्या बाजूला छेदस्थानी या. ए त्रिकोण बीसीडी विचारला. बीसीडी कुठं आहे, तर बी सी डी. म्हणजे हा तुकडा आता नको आहे आपल्याला आकृतीमध्ये. म्हणजे हा बीसीडी दिसला. मग बीसीडीचा पाया कोणता आहे, तर हा बीसी आहे. पण झाले कसं मित्रांनो, बीसीडी हा मघाशी जे आपण उदाहरण बघितलं त्यात जसा विशाल कोण त्रिकोण आला होता तसा विशाल कोण त्रिकोण आहे. मग त्याची उंची कुठं असेल, अर्थात काही इथं असणार आणि ही उंची दिलीच नाही. मग ते आपल्या आपण समजून घ्यायचं. ती उंची अर्थात आपण काढली तरी चालते. समजा डी आर, आर असं नाव द्यायचं आणि ती सुद्धा लंबातच असणारा ही उंची आहे. म्हणजे डी आर ही उंची झाली. म्हणजे इथं बीसी पाया आणि डी आर ही उंची झाली. आता हे काळजीपूर्वक लक्षात घ्या, नावं एपी आणि इकडची अर्थात डी आर, ही दोन उंची नावं जरी वेगवेगळी असली तर दोन त्रिकोणातली उंची ही समान झाली. तोच भाग विचारात घेता दोन्ही त्रिकोणाचा पाया सुद्धा कसा झाला, समान झाला. म्हणजे काय, सरळ तुम्ही लिहू शकता आणि नाही लिहिलं तर प्रमेय लिहा. दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची ही जर समान असेल तर त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ समान असतात. त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एकाच एक असतं. क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचं उत्तर एक असतं. मग असं लिहिलं तरी चालतंय किंवा तुम्ही जर म्हणलं आम्ही असं लिहितो, मग पाया गुणिले इकडची उंची अर्थात एपी, पुन्हा इकडचा पाया बीसी गुणिले आता आपण रचना म्हणून काढलेली समजून घेण्यासाठीची उंची डी आर. बीसीला बीसी कॅन्सल झाल्यावर ही एपी छेद डी आर आलं. पण तुम्हाला एडी समांतर बीसी सांगितल्या, एडी समांतर काय सांगितले, बीसी सांगितल्या. म्हणून एपी बरोबर डी आर असणार आहे. एपी आणि डी आर हे समानच आहे. म्हणजे काय झालं, म्हणजे एपी अपॉन डी आर हे समान असल्यामुळे ह्याचं उत्तर अर्थात एक आलं. म्हणजे या ठिकाणी त्रिकोण एबीसीचं उत्तर अर्थात काय आलं, एक. असंही लिहू शकता. नसेल तुम्ही जर म्हणला याऐवजी आपण कसं उत्तर लिहू शकतो, तर पहिल्यांदा आपण ऑब्झर्वेशन करताना लक्षात काय घेतलं, लक्षात असं घेतलं की हा लघुकोण त्रिकोण आहे. लघुकोण त्रिकोणाची ही उंची बीसी हा पाया,
BCD हा विशालकोन त्रिकोण आहे, त्याची उंची ही आणि BC पाया येतोय. तसं बघायला गेलं तर BC या त्रिकोणाचा पाया समान म्हणून तुम्हाला कळतंय, पण उंची मात्र तुम्हाला समान वाटत नाही. पण उंची समान कशी ठरवली आपण, तर हा AD रेषा आणि BC रेषा ही समांतर दिलेली आहे तुम्हाला. समांतर रेषेतलं लंबांतर सगळीकडे काय असतं, एकसारखं असतं. म्हणून तुम्हाला उदाहरण काय दिलं मी, तुम्ही आता जिथं बसलेला आहात तिथून तुमच्या स्लॅबची उंची, तुमच्या घरातल्या छताची उंची जर का 10 फूट असेल, 11 फूट असेल, तर त्या इतर दुसऱ्या रूममध्ये गेला तर ती उंची तेवढीच असते. म्हणून इथं उंची तेवढीच आहे, इथं उंची तेवढीच आहे, इथं उंची तेवढीच आहे, म्हणून उंची सुद्धा समान. म्हणून आपण हे समजून घेतल्यावर इथं गुणधर्म लिहू शकतो. कोणता, कोणत्याही दोन त्रिकोणांमध्ये पाया आणि उंची जर समान असेल तर त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ समान असतात. त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एकाच एक असतं, त्यांचं उत्तर एक असतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर अर्थात काय येईल, एक. त्यानंतरचा तिसरा प्रश्न, लास्टचा प्रश्न आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत आणि मग आपण या ठिकाणी थांबणार आहोत. मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी समजत असेल. ज्यांना कोणाला शंका येतील त्यांनी कृपया चॅटमध्ये मला अर्थात शंका विचारू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. माझा हा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला सुद्धा अर्थात पाहायला मिळेल. तर शेवटचा अर्थात प्रश्न आहे, निरीक्षणानं शेवटचा प्रश्न सुद्धा सोपा वाटतो. परत एकदा मी सांगतो, 1.1 मधला शेवटचा प्रश्न घेतोय. शेवटचा प्रश्न घेण्याआधी मी पुन्हा एकदा सांगतोय, पहिल्या सेशनमध्ये आपण सगळे प्रमेय गुणधर्म बघितले होते. त्यातला 4 गुणधर्म जे आहेत त्या गुणधर्मावर हे सगळे प्रश्न सोडवले. ज्या गुणधर्मामध्ये शॉर्टकटमध्ये न सांगता आता लॉंगकटमध्ये थोडं सांगतो. कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतात. जर दोन त्रिकोणांमध्ये पाया समान असेल तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणात असतं. जर दोन त्रिकोणांच्या मध्ये उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणांचा क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात असतं. आणि आता एवढ्यात मी गणित पुसलं, ज्या दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर अर्थात 1 येत असतं. ते दोन्ही क्षेत्रफळ समान असतात. शिवाय अजून आपल्याला प्रश्न आलेला नाही, उदाहरण आलं नाही की दोन त्रिकोण सलग जर असतील, एकाच सरळ रेषेच्या पायात असतील तर ते उंची त्यांच्या अर्थात समान असते. शेवटचा प्रश्न आपण या सेशन मधला घेतोय. समरूपता प्रकरण आहे इयत्ता 10वीचं. या प्रकरणातला 1.1 मधला शेवटचा 5वा प्रश्न आहे. मित्रांनो बघा, तुम्ही सुद्धा पुस्तक काढलं असेल तर पुस्तकात आकृती तुम्हाला दिलेली आहे. ज्या आकृतीचं निरीक्षण काळजीपूर्वक जर तुम्ही केलं तर तुम्हाला अर्थात हा प्रश्न लगेच लक्षात येतोय. शेजारील आकृतीमध्ये PQ लंब BC सांगितलं आहे. PQ लंब BC, BD अर्थ एकच आहे. BC आणि BD अर्थ एकच आहे, समजून घ्या. त्यानंतर AD लंब BC, ADचा पण अर्थ आहे AD लंब BC, AD लंब QD, AD लंब BD असे म्हणू शकतो आपण. हे लक्षात घ्या. AD लंब DC असे म्हणू शकतो. थोडक्यात मला काय सांगायचं आहे, त्रिकोण ABC ची उंची AD पण घेऊ शकतो. त्रिकोण BAC ची उंची आपण AD पण घेऊ शकतो. त्रिकोण BDA ची उंची पण आपण AD घेऊ शकतो. म्हणजे निरीक्षणावर बरचसं राहणार आहे. यातला तुमचा प्रश्न पहिला असा आहे, गुणोत्तर लिहायचा आहे. एरिया ट्रायंगल PQB, एरिया ट्रायंगल PQB अपॉन एरिया ट्रायंगल PBC. मित्रांनो पहिल्यांदा आपण काय करायचं, हे त्रिकोण कुठे आहेत बघायचं आणि या त्रिकोणात पाया आणि उंची ही शोधून काढायची. त्रिकोण PQB बघा, त्रिकोण PQB
त्रिकोण P हा Q, त्रिकोण P Q आणि हा P छोटावाला त्रिकोण येतो बघा. थोडा डार्क करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला दिसत असेल. थोडासा नेटवर्कचा माझ्याकडे प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्हाला कदाचित दिसत नसेल हे, पण कोपऱ्यातला एक छोटासा त्रिकोण आहे. त्यानंतर PBC, PBC कुठे आहे बघा, PBC सांगितलं रंगीत खोडून, त्रिकोण PBC. मग हे दोन त्रिकोण जर विचारात घेतले तर मोठा त्रिकोण PBC हा छेदस्थानी आहे बघा. त्याची उंची तुम्हाला कोणती दिसते, तर त्यावेळेला तुम्ही मित्रांनो हा भाग अजिबात विचारात घ्यायचा नाही. तुम्हाला जेवढं दिले तेवढंच. उदाहरणार्थ मी जर तुम्हाला म्हणलं डोळे बंद करा, आईला समोर आला बघा बरं, लगेच तुमची आई समोर आली. पण मी जर तुम्हाला म्हणलं डोळे बंद करा, मित्राला समोर आला, प्रश्न पडतोय कोणता मित्र, कारण मित्र अनेक असतात. तसं आईला समोर आणा म्हणत असताना एक्झॅक्ट तुम्हाला समजलं, तसं त्रिकोण PBC म्हणजे नुसता त्रिकोण PBC दिसला पाहिजे, बाकी काही दिसलं नाही पाहिजे. त्या आकृतीत काय पण असू दे. सध्या माझा चेहरा बघा म्हणत असताना चेहऱ्यावर बरेचसे भाग तुम्हाला दिसतात, चेहऱ्याच्या आत पण बरेचसे भाग आहेत, पण नुसता सध्या तुम्ही चेहरा बघा म्हणल्यावर चेहराच बघा. तसं जेवढं पाहिजे तेवढंच बघा, बाकीच काय फारसं बघायचं नाही. जर एकदम सगळ्या गोष्टी बघितल्या, सगळं एकदम ऑब्झर्वेशन केलं तर गोंधळ होतो. म्हणजे काय, परत एकदा हा डार्क त्रिकोण आणि याच बाजूवरून अर्थात तयार होणारा हा मोठा त्रिकोण, याच्यामध्ये अर्थात PQB हा काटकोन त्रिकोण छोटासा तयार होतोय. याच्यात पाया येतोय अर्थात BQ गुणिले याची उंची इथे अर्थात PQ. छेदस्थानी त्रिकोण PBC मध्ये बघा बरं, PBCचा मोठाच्या मोठा पाया येतोय BC आणि ऑफकोर्स उंची काय येते PQ. अर्थात तुमच्या लक्षात येईल, लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की PQ ही उंची अर्थात समान आहे. म्हणजे समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळ संगत पायाच्या प्रमाणात असतात. तुम्ही जर म्हणला आम्ही असं लिहिलं तर हो लिहू शकता, PQ उंचीला PQ उंची समान आहे ती गेली आणि अर्थात BQ अपॉन BC. पण काही परीक्षकांना हे मान्य असेलच असं नाही, त्यामुळे तुमच्या या निरीक्षणात लिखाण करायची गरज नाही. डायरेक्ट तुमचं निरीक्षण करून त्रिकोण शोधून इथे गुणधर्म लिहा. कोणता, दोन कोणत्याही त्रिकोणांमध्ये समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. या प्रमेयानुसार, या गुणधर्मानुसार डायरेक्ट एरिया ट्रायंगल PQB अपॉन एरिया ट्रायंगल PBC इज इक्वल टू BQ अपॉन BC. कसे तुम्ही कव्हर करा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे एरिया ट्रायंगल PBC. दुसरा आहे एरिया ट्रायंगल PBC अपॉन एरिया ट्रायंगल ABC. मागासारखंच, मगाशी जसं बघितलं आपण उदाहरण तसाच हिशोब करायचा. PBC बघा, PBC या ठिकाणी त्रिकोण PBC शोधला, त्याचा पायाच BC येतोय आणि अर्थात उंची PQ येते. आता त्रिकोण ABC आपल्याला शोधायचा आहे. बघा, त्रिकोण A B आणि हा अर्थात C म्हणजे मोठा त्रिकोण झाला. या मोठ्या त्रिकोणात मगाशी मी ही समजून देण्यासाठी अर्थात बाजू पोचलेली होती, आता ती विचारात घेतो. मोठ्या त्रिकोणात ABC मध्ये अर्थात ही एडी उंची येते. म्हणजे आता लक्षात घ्या, PBC मध्ये पाया BC येतोय, उंची अर्थात PQ येते. ABC मध्ये पाया BC येतोय, उंची एडी येते. तुमच्या लक्षात येईल, या त्रिकोणाचा पाया आणि या त्रिकोणाचा पाया अगदी अक्षरात सुद्धा BC समान आल्यावर तो पाया आहे का उंची आहे हे आपण बघू शकतो. हा सराव झाल्यावर ह्या गोष्टी कळतात पण लगेच. इथं तुम्ही गुणधर्म लिहू शकता.
काय लिहू शकता? समान पाया असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असते. नसेल तर या पद्धतीनं पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंची, पाया समान येईल, पायाला पाया घालवा, अर्थात उंचीच्या प्रमाणात उत्तर येईल. हे उत्तरच आहे तुमची, हेच तुम्हाला शोधायचं आहे, हेच तुम्हाला अर्थात गुणोत्तर लिहायचे आहेत, लिहायला सांगितलंय. मग पीबीसी साठी मी डायरेक्ट इथं गुणधर्म लिहिणार. समान पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणजे एरिया ट्रायंगल पीबीसी पाया समान आहे म्हणजे त्याची उंची येईल AQ. एबीसीचा BC पाया आहे ट्रायंगल एबीसीचा, त्याची उंची अर्थात AB. हे अर्थात त्याचं उत्तर असेल. पुढं तिसरं आहे एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल ADC. असा हा आपल्याला तिसरा प्रश्न बघायचा आहे. बघूया. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला लक्षात येत असेल. सध्या तुम्ही नुसतं बघत असाल, पाहत असाल, तिथंच व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही गणित अर्थात तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये तुम्ही राईट डाऊन करू शकता, लिहू शकता. आता अर्थात समजून घ्या. एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल ADC याच्यासाठी आपण काय करणार आहोत, अर्थात कसं करतोय हे, तर पुन्हा आपण हेच करणार आहे. बघा, त्रिकोण ABC मगाचाच त्रिकोण आला ज्याच्यामध्ये पाया BC येतोय आणि उंची ह्याची ED येते. त्रिकोण ABC बघा ABC इथं काय येतोय, उंची ED येते आणि पाया BC येतोय. थोडक्यात काळजीपूर्वक बघितलं तर त्रिकोण ABC ची उंची EDच आहे आणि ADC ची उंची पण EDच आहे. म्हणजे इथं तुम्ही गुणधर्मात लिहू शकता काय, समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. मग ABC त्रिकोण ABC चा पाया काय येईल, अर्थात BC, आणि त्रिकोण ADC चा पाया काय येईल, अर्थात BC. हे अर्थात गुणोत्तर झालं. आणि याच पाचव्या प्रश्नातला चौथा प्रश्न आहे. हे त्रिकोण ADC, हे त्रिकोण ADC अपॉन एरिया ट्रायंगल PQC. पहिल्यांदा त्रिकोण शोधा. निरीक्षण महत्वाचं आहे आणि निरीक्षण हे काय वेळ द्यावी लागते असं काही नाही. 1-2 सेकंदात क्षणात सुद्धा काही गोष्टींचं निरीक्षण होत असतं. ADC काय बघा, ADC हा लंब आहे म्हणजे AD उंची झाली, BC पाया झाला. चला PQC कडे या. P, Q आणि C या ठिकाणी PQ उंची झाली आणि QC पाया झाला. एक लक्षात येईल. इथं आता एकसारखं काही नाही, इथं सगळं काही वेगवेगळं आहे. पाया पण वेगळा आहे, उंची पण वेगळी आहे. मग आपण गुणधर्म लिहू शकतो. काय लिहायचं इथं गुणधर्म, कोणत्याही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असते. या प्रमेयानुसार, या गुणधर्मानुसार असं लिखाण करून लिहा किंवा अगोदर हे लिहा. इथं उत्तर आता आपण लिहिणार, त्याच्या पुढे आधार सुद्धा लिहू शकता. भिन्न पाया आणि उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ, कारण पाया आणि उंची प्रत्येकाची वेगवेगळी आहे म्हणून पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या प्रमाणात आपण लिखाण केलं. म्हणजेच काय होईल, ADC ची उंची पाया काय येणार आहे BC आणि उंची काय येणार आहे AD अपॉन PQC चा पाया कोणता येणार आहे, अर्थात QC, आणि उंची कोणती येणार आहे, अर्थात PQ. अशा पद्धतीने मित्रांनो आपण 1.1 मधली 5 उदाहरणं बघितली. जी उदाहरणं पहिल्या 4 क्षेत्रफळाच्या गुणधर्मावर अवलंबून होती. अजून कंटिन्युअस आपण क्षेत्रफळाचेच गुणधर्म वापरून डायरेक्ट प्रॉब्लेम सेटमध्ये जाणार आहोत. माझ्या परीने मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न अर्थात करतो आहे, केलेला आहे. कोरोना कालावधीमध्ये आपण सगळेजण घरात आहोत, घरात बसून हे ऑनलाईन शिक्षण घेत आहोत. आणि मी तुम्हाला सांगेन मित्रांनो, घरीच राहा, घरातच राहा, घराच्या बाहेर पडू नका आणि स्वतःची काळजी घ्या. आणि स्वतःची काळजी घेत घराच्या बाहेर न पडता ऑनलाईन पद्धतीनं
आपण सगळेजण शिकूया. तुम्हाला काही शंका असतील तर नक्कीच संपर्क करा. धन्यवाद.